ताई तुमचे नाव? माझे नाव किरण विके. ताई तुमच्या मते राजकारण कसं चालायला पाहिजे? राजकारण हे लोकांच्या हितासाठी आणि देशाच्या विकासासाठी असले पाहिजे. राजकारणात पारदर्शकता आणि जबाबदारी खूप महत्त्वाची आहे. राजकारणामध्ये सरकारी धोरण आणि सरकारचे निर्णय लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे. लोकांच्या गरजा आणि समस्याही सरकारने चांगल्या प्रकारे सोडवले पाहिजे. धन्यवाद. माझे पूर्ण नाव श्रीमती आशा कैलाश लाडे. सध्याची राजकीय परिस्थिती कशी आहे? सध्याची राजकीय परिस्थिती म्हणजे याच्या आधी जी महिला होऊन गेलेल्या आहेत पंतप्रधान माननीय इंदिरा गांधी, त्यांनी आपले चांगले वर्चस्व गाजवले आणि चांगल्या गरीब गरजू लोकांकडे चांगले मनपूर्वक विचार करून सगळ्यांनी जे काही कार्य केले ते त्याचे अनमोल कार्य होते. आणि आताची जी राजनीती आहे ही म्हणजे वैचारिक पातळीवर आहे आणि ती कशी पैसा जिकडे तिकडे म्हणजे जिकडे तिकडे महागाई वाढलेली आहे. महिलांचं मान सन्मान, महिलांना जे लाडक्या बहीण योजनेचा जे काही लाभ मिळत आहे तो वगैरे म्हणजे बेटी पढाओ बेटी बचाओ हे ज्या काही आहेत. पण सध्या तरी आता येणारा जो विल्हेवाट आहे जो पैशांचा तो म्हणजे महागाईच वाढलेली आहे, ही नको पाहिजे आणि आधी याच्यामध्ये नव्हतीच अशी. धन्यवाद. तुझे नाव? पंकज डोंगरवार. तुमच्या मते नेता कसा असावा? नेता प्रामाणिक असावा, त्याला सत्याचा मोह नसावा आणि त्याने जनतेची सर्व कामे प्रामाणिकपणे करायला हवीत. तसेच संविधानाने दिलेले अधिकार आपल्यापर्यंत पोहोचावेत आणि त्याला अहंकार नसावा, सत्तेचा लोभ नसावा. तसेच त्याने जनतेची सर्व कामे आणि त्यांचे जे काही प्रॉब्लेम आहेत ते चांगल्या प्रकारे सॉल्व्ह केल्या पाहिजे. अशा प्रकारे नेता असायला पाहिजे. धन्यवाद. तुमचे नाव? माझे नाव नितेश अजरामजी वाडवे. तुम्हाला राजकारण आवडते का? मला राजकारण नाही आवडत. का बरं नाही आवडत? आजकालचे जे नेते लोक आहेत ते सगळे घुसखोरीमध्ये आणि भ्रष्टाचारी आहेत. त्या कारणानं मला राजकारण आवडत नाही. धन्यवाद. तुम्हाला राजकारणीमधून कोणता नेता आवडते? माननीय प्रधानमंत्री श्री मोदीजी. का बरं आवडते? कारण का त्याचा जो डिसिजन घेते तो आम्हाला डिसिजन त्याचे एकदम करेक्ट लागते आणि त्यानं बहुत बढिया कामं केले आहे. पहिली गोष्ट सर्वात मोठा कार्य त्यानं जो राम जन्मभूमीचा केला आहे तो बहुत बढिया प्रशंसालायक केलेला आहे. आणि दुसरा 35 म्हणजे जो काश्मीरमध्ये होता आपल्या भारतामध्ये त्यानं जॉईन केला. म्हणजे आपल्या हिंदुस्थानच्या माणूस कोणी आता तिथे जाऊन सनेरी काही प्रॉपर्टी वगैरे घेऊ शकते. आणि त्याच्यानंतर 3 तलाकचा जो कार्य केला तोही प्रशासनीय कार्य आहे. म्हणून आम्हाला फक्त मोदी म्हणजे मोदी. धन्यवाद. तुझे नाव? महेंद्र देवराम नेवारे. तुम्हाला राजकारण आवडतो का? नाही. का बरं नाही आवडत? कारण ते पैसा खातात, सर्व काही खातात आणि ते कामं नाही करत पूर्णपणे. त्यांना दुसऱ्याची पर्वा नाही, ते स्वतःसाठी हे कार्य करतात. त्यामुळे मला हे राजकारण आवडत नाही. कोणता नेता आवडते आणि का बरं आवडते? मला देवेंद्र फडणवीस आवडते. कारण की त्यांचे जे राजकारण आहे एकदम म्हणजे चांगल्या प्रकारचं आहे आणि त्यांच्या म्हणजे करप्शन म्हणजे असं काही आहे नाही त्यांच्या राजकारणामध्ये. देशासाठी त्यांनी कोणता विकास केला? नाही तर ते विकास म्हणजे ते कामं म्हणजे विकासाची कामं ते चांगल्या प्रकारे चालू आहे. त्यांच्या म्हणजे मुख्यमंत्री पदाचे जे आहेत मुख्यमंत्री जे आहे 5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये त्यांनी भरपूर चांगले कामं केलेले आहेत. तुम्हाला राजकारणामधून कोणता नेता आवडतो आणि का आवडतो? अगोदर मला जे जुने नेते आहेत ते इंदिरा गांधी ते छान काम करायचे. आताचे जे हे आहेत ते करतात पण ते काम करत नाही. यांचे थोडेसे तुम्ही कार्य सांगा जे तुम्हाला आवडले. आता जे नेते आहेत ते देवेंद्र फडणवीस ते कामं वगैरे करतात. आम्ही हे असं करून दाखवू तसं करून दाखवू ते करतात. इंदिरा गांधीचा काळ कसा होता? चांगला होता. कसे बोलतात? राजकारण अगोदरच्या काळात
आजच्या काळात बरंच काही फरक पडलेला आहे. कारण अगोदर लोक जे काम करायचे तर लोकांचे विश्वास म्हणजे अडीअडचणी जे राहायच्या ते विश्वासाने करायचे. आणि आजच्या अशा प्रकारचे राजकारणी लोक काय येणारा मंत्री असो या आमदार खासदार असो निवडून येताना आश्वासन देत होतं आम्ही हे कर लेंगे वो कर लेंगे. कार्यकाळ संपलं आणि निवडणूक झालं की प्रत्येक व्यक्ती प्रत्येकाला विसरून जातो, कोणते कार्य करत नाही. कार्य कोणता करतो स्वतःचा आपण नोट कशी कमावणे, आपली पुंजी कशी जमा करणे आणि आपण म्हणजे बस याच्याशिवाय नाही. ताई आपले नाव? माझे नाव हर्षिका दिनेश रायपूरकर आहे. मी अर्थशास्त्र विभागाची स्टुडंट आहे. ताई तुमच्या मते राजकारण कसं चालायला पाहिजे? माझ्या मते राजकारणात सुटसुटीत चालायला पाहिजे, त्याच्यात काही अडथळा नाही आला पाहिजे. आणखी म्हणजे तुम्ही राजकारणात काही बदल घडवायचे असेल तर तुम्ही काय बदल घडवाल? माझ्या मते सगळ्यात आधी प्रदूषण कमी करण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे. दादा आपले नाव? माझे पूर्ण नाव आदित्य छगन वाडवे. दादा तुम्हाला कोणता नेता आवडतो? मला एकही पण नेता नाही आवडत. का बरं नाही आवडत? कारण ते वादक करतात ना, वावताळे वादे पूर्ण नाही करत. म्हणजे आणखी तुमच्या म्हणणं काय आहे, त्यांनी काय पूर्ण केलं पाहिजे? आणि काही उन्नती केल्या पाहिजे. बेरोजगारला रोजगार दिला पाहिजे. आणखी काही संदेश द्यायचे असेल तर तुम्ही काय द्याल? बहुत काही संदेश आहेत पण ते पूर्ण नाही करू शकत. ऐकू पण नाही शकत. धन्यवाद. आपले नाव? अनिकेत म्हणून बोटरून घे. तुम्हाला कोणता नेता आवडतो? मला ही नेतागिरी म्हणजे काही इंटरेस्टच नाही आहे आपल्याला. का बरं नाही आहे? नाही आहे म्हणजे रिजन सांगा. घुसखोरीच आहे. हो का? आणखी काही नाही, बस झालं आपलं एवढंच आहे. आपले पूर्ण नाव? माझे पूर्ण नाव श्रीमती लता छगन वाडवे, राहणार घाणवळ, जिल्हा भंडारा. तुम्हाला राजकारणी विषयी मी थोडक्यात विचारत आहे, तर तुम्हाला राजनीतीमधून कोणता नेता आवडतो? मला पूर्ण नेते आवडते. हो. त्यांची म्हणजे कारणे सांगा, का बरं आवडतं सगळेच नेते? सगळेच कामं बरोबर करते. पूर्ण नाव? माझे नाव शारदा मनोहर बटरुंगे. हां. तुम्हाला राजकारणीमधून कोणता नेता आवडतो? मला आधीचे नेता आवडत, आता अजिबात आवडत नाही. का? तुम्हाला लाडकी बहीण योजना मिळते का? हो. त्याच्यापासून तुम्हाला कोणती मदत होते? आम्हाला गोरगरिबांना चांगली मदत होतो आणि